तर नमस्कार. आज आपण कवठा येथे फार्मर कप स्पर्धेमध्ये जे सहभाग गट आहे प्रधानमंत्री सेंद्रिय शेतकरी गट कवठा यांनी आज एकत्रित येऊन जीवामृत बनवत येतं. तर जीवामृत जो आहे आपण याच्यामध्ये विविध प्रकारच्या निविष्ठा आपण जीवामृतमध्ये घेतो. तर जीवामृतमध्ये आता आपण जीवामृत बनवते आज. ठीक आहे. तर जीवामृतमध्ये काय काय लागते, तर सर्वप्रथम आपल्याला जीवामृतमध्ये एक 200 लिटरची टाकी लागते. बरोबर आहे. 200 लिटर टाकीमध्ये आपण याच्यामध्ये शेण 10 किलो शेण लागेल आपल्याला. 10 किलो शेण नंतर आपल्याला याच्यामध्ये गोमित्र लागते 5 ते 10 लिटर है ना. आणि 5-10 लिटर गोमित्र घेतल्यावर 2 किलो गुळ. बरोबर. त्याच्यानंतर काय आपल्याला लागते बेसन, 2 किलो बेसन. आणि वारुळाची माती किंवा धुऱ्यावरची माती किंवा आपल्या जिथं सुपीक जमीन आहे वडाखालची माती, अशी चांगली माती अर्धा किलो जवळपास माती. ही माती आपण काऊन घेते की माती यासाठी घेते की मातीमध्ये जीवाणू चांगले असतात. कारण वडाखालची असो की तुमच्या आपल्या वारुळाची असो, याच्यामध्ये जीवाणू चांगल्या प्रकारे असतात. परत आपण बेसन घेते, बेसन हे जीवाणूचं खाद्य आहे म्हणा. गुळ घेते, गुळ फर्मेंटेशनचं काम करते. बरोबर. आणि आपण त्याच्यामध्ये शेण घेते आणि देशी गाईचं गोमित्र आहे, शेण आहे, याच्यामध्ये प्रकारचे जीवाणू असल्यामुळे आपण शेण आणि गोमित्र घेते. आज सर्वांचं मिश्रण आपण 200 लिटरच्या टाकीमध्ये करणार आहेत. हे 7 दिवसापर्यंत आपण ठेवणार. 7 दिवसानंतर जीवामृत आपलं तयार होते. आपण 7 दिवस ते ठेवत असताना रोज सकाळ संध्याकाळ 2 वेळेस याला काठीनं ढवळायचं. काठीनं याला ढवळायच्यासाठी की चांगल्या प्रकारचं फर्मेंटेशन होते. आणि 7 दिवसानंतर तयार झाल्यानंतर आपण आपल्या शेतामध्ये 1 एकरामध्ये याचा वापर करू शकतो. आता डोस जर म्हणसाल तर तुमच्या कुठल्याही पिकाला देऊ शकता तुम्ही. सोयाबीन पीक आहे आपलं, त्याला आपल्याला देता येईल, ड्रेंचिंग करता येईल. तूर पिकाला देता येईल, हळद पिकाला देता येईल. आता हळद पिकाला तुम्ही जे ते करताना का नाही, आता फक्त एवढंच निविष्ट लागते की कुठाने काहीच नाही, मेहनत काहीच नाही याच्यामध्ये. बरोबर आहे. तर आता आपण गुळ बेसन वगैरे सगळं आणलं, हे सर्व साहित्य टाकून द्यायचं. वडाखालची माती सुपीक माती, वारुळाची माती सुपीक आहे ना, धुऱ्यावर असते. कारण आपण फवारत नाही, जिथं फवारत नाही, रासायनिक खत देत नाही, अशा ठिकाणची माती आपल्याला लागते. त्या ठिकाणी मध्ये काय असते, जीवाणू असतात. आता तुम्ही जर सेंद्रिय शेती करत असाल 100% सेंद्रिय तुमचं, तर तुमच्या वावरात जीवाणू असतात है ना. तर हे एवढी आपल्याला अर्धा किलो माती आणि रोज सकाळ संध्याकाळ ढवळायचं झालं. 7 दिवसानंतर तयार होते. 200 लिटर ही टाकी 1 एकरात वापरायची. तुम्ही ड्रिपनं द्या का तुम्ही ड्रेंचिंग करा, हळदीला कसं करा, तुम्ही 1 एकरात एवढं वापरून टाकायचं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे आपण हे समजा आपण 10 किलो शेण घेतलं. आता आम्ही कसं आहे, पन्नी लावली शेणाची. हा, पन्नी आहे ना आपली गांडूळची. हा. त्याच्यात पाणी आम्ही याच्यात घेतो, वर्मी वॉश करता तुम्ही. ठीक आहे ना. टाकी टाकतो. नाही नाही, बघा तुम्ही जे गांडुळाचं पाणी काढता तो तुम्ही मिक्स नाही, शेणाचंच पाणी येते. नाही नाही, हे बघा शेणाचं पाणी तुम्ही पाणी टाकायला का नाही पडून, आणि त्यातून काय निघणार आहे, पाणी जायला ना. फक्त धुणं जायला फक्त ते. मग काय करायचं तुम्ही, समजा तुम्ही जर ते गांडुळाची पन्नीचं बनवलं तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये समजा गांडूळ आहेत का त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचे गांडूळच नाहीत ना, मग तुम्हाला ते काय करतं, वर्मी वॉश तयार होते. तुम्हाला ते वर्मी वॉश करता येईल, पण ते आता तसं टाकून काहीच फायदा नाही. ते शेण येतं वापरायचं है ना. आणि देशी गायचं शेण आणि देशी गायचं गोमित्र, आपण जे गांडूळ करतो किंवा आपण जे डेपो लावतो याच्यामध्ये बैल म्हशी जनावर सगळ्याच शेण असते ना है ना. 1 एकरासाठी 1 ड्रम तयार. तुम्ही तो पंपात टाकून आवडणी करा का ड्रिपद्वारे द्या. 1 लिटर 200 लिटरचा ड्रम एवढ्या प्रकार होते. आज आपण जीवामृत तयार करण्यासाठी जमलो होतो आणि आपले मार्गदर्शक देशमुख सर यांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि जीवामृत कसं तयार करायचं आणि त्याच्या जमिनीसाठी काय फायदे होतात आणि ते कशा पद्धतीने वापरायचं हे त्यांना चांगल्या प्रकारे सांगितलंय. आणि आमच्या ग्रुपला याचा चांगलाच फायदा होईल आणि मी त्यांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद.